संभाजीराजे भोसले यांची अकाउंटेबिलिटीच नाही, त्यांचं राजकीय खाते पासबुकच नाही का जरांगेला नेता बच्चू कडू म्हणणार का राजे यांच्या हाताखाली काम करणार। आता ह्या सगळ्या लोकांची मला कीव करावीशी वाटते। सगळेजण आपल्या स्वतःची रया संपलेली नेते। खरं तर बच्चू कडू हा सामान्यांच्या प्रश्नावर लढणारा एक कार्यकर्ता होता। बच्चू कडूंची अकाउंटेबिलिटी आता शून्य झालेली आहे। पहिले बच्चू कडू आता उरलेले नाहीत। दुसरी गोष्ट राजू शेट्टी सुद्धा एक ऊसाच्या दराच्या प्रश्नावरती एक महाराष्ट्राला एक दिशा देणारा नेता होता। त्यांचीही अकाउंटेबिलिटी जवळजवळ संपलेली आहे। आणि तिसरे कोण म्हणाला तुम्ही? संभाजीराजे भोसले यांची अकाउंटेबिलिटीच नाही, त्यांचं राजकीय खाते पासबुकच नाही। त्यामुळे हे तिघेजण मिळून जाणार कुणाकडं की ज्या माणसाला या देशाचा कायदा कानून माहिती नाही, ज्याला संविधान माहिती नाही, महाराष्ट्राचा तोंडावळा माहिती नाही, महाराष्ट्राची ओबीसी कोण, ओपन कोण, भटके विमुक्त कोण, ओबीसी भटके विमुक्त ओबीसीच्या बाहेर आहे म्हणणाऱ्या माणसाकडे ही लोक जात आहेत। म्हणजे काय आता ह्या सगळ्या लोकांची मला कीव करावीशी वाटते। सगळेजण आपल्या स्वतःची रया संपलेली नेते आहेत। त्यांचा अजेंडा काय, त्यांचा झेंडा कोणता आणि ते काय अपील करणार आहेत लोकांना। त्यामुळे मला नाही वाटत की हे विळा भोपळ्याचं शक्य आहे यांच्यात। मग काय राजेंचं नेतृत्व जरांगे मान्य करणार का जरांगेला नेता बच्चू कडू म्हणणार का राजे यांच्या हाताखाली काम करणार। या सगळ्या प्रश्नांचा विचार ज्यावेळी केला जातो त्यावेळी मला नाही वाटत की ही काही पॉलिटिकल असली फ्रंट अस्तित्वात येईल। आणि जरी अस्तित्वात आली मला नाही वाटत त्यांना पब्लिक स्वीकारेल।